आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। सांगोला नगरपालिकेच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने घवघवीत यश प्राप्त केलेले नूतन नगराध्यक्ष आनंदभाऊ माने यांचा देखील या ठिकाणी अभिनंदन करतो। त्याचबरोबर इतर जे सर्व नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांचंही सांगोला तालुका पत्रकार संघटनेच्या वतीनं व डिजिटल मीडियाच्या वतीनं नगराध्यक्ष आणि सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो। गेले अनेक दिवसापासून नगर परिषदेच्या माध्यमातून पत्रकार दिनाला आम्हाला बोलवलं जातं, आमचा सन्मान केला जातो। काही नगराध्यक्षाकडून काय आमच्यात पत्रकाराकडून काय कमी जास्त घडत असेल तर त्याचाही या ठिकाणी चर्चा होते। एक विचारमंथन होतं की शहरामधील काही समस्या असतात आणि पत्रकार हे शहरातील किंवा तालुक्यात नागरिक येऊन सांगत असतात पत्रकारांना की बाबा अशा अशी समस्या आहे, अशा अशी अडचण आहे आणि तुम्ही ती वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडली किंवा डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मांडली तर ती प्रशासन आणि अधिकारी संबंधित पदाधिकारी नगराध्यक्षापर्यंत पोहोचावं ही एक भूमिका असते। सामान्य कुटुंबातील काम करणाऱ्या लोकांना असं वाटतं की आपण कुठं बोलावं, एखादी भूमिका कशी मांडावी की वीज, रस्ता, पाणी, जी इतर सुविधा असतात त्या संदर्भामध्ये ती लोक म्हणतात किंवा पत्रकाराला जाऊन सांगावं किंवा बोलावं। लोक मेसेज टाकतात की असं असं झालं बाबा 3 नंबर वार्डामध्ये रस्त्याची समस्या आहे, तुम्ही टाका। ह्या भूमिकेतनं सर्व पत्रकार आम्ही बातम्या लावत असतो। असा काय उद्देश नसतो की मनात आमचं वैयक्तिक नसतं। त्यामुळं आता नूतन सर्व नगरसेवक आता CO साहेब आज नाहीत, त्यांचं काय घरगुती अडचण असल्यामुळे आले नाहीत, ते असते तर अतिशय आनंद झाला असता। आम्ही पत्रकारच्या बातम्या लिहितो ह्या सामान्य नागरिकांच्या मनातील त्यांच्या समस्याचा पाढा वाचण्याचं काम आमचे सर्व पत्रकार करत असतात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी मानधन पगार काहीतरी असते, पण पत्रकार एकमेव असा व्यक्ती आहे की सामाजिक काम करत असतो परंतु त्याला कुठल्या प्रकारचं मानधन नसतं, काय नसतं। म्हणजे आता आमचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते हमीदभाई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करतोय। काय अडचण आहे तर आम्ही त्यांना विचारतो, ते म्हणतात ते बरोबर आहे की ह्या क्षेत्रामध्ये थोडंसं स्पर्धा झाली आहे, पण साधारणपणे कसं असतं पत्रकार बंधूला सुद्धा मला सांगायचं आहे उकळे सर की लय पत्रकार झाले, लय मोठी टोळी झाली असं काय लोकांना वाटतं किंवा काय पदाधिकाऱ्यांना वाटतं, पण हमीदभाईने सांगितलं तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे। मेडिकल असोसिएशनच्या बी त्यांच्या बी 1-2 संघटना असतात, त्या राजकीय पक्षाच्या बी 1-2 10-5 पक्ष असतात, संघटना असतात, कामगारांचं युनियन असतं, व्यापारी महासंघाचं सुद्धा त्यांच्या 1-2 संघटना असतात। फक्त थोडंसं पत्रकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन काही राजकीय नेत्यांचा थोडासा वेगळा आहे, म्हणून मी स्पष्टीकरण देतो की कोणत्याही प्रकारच्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्याच्या, मग जिल्हा परिषद सदस्य असो, पंचायत समिती असो, सरपंच असो किंवा ग्रामसेवक असो, CO साहेब असतील, तहसीलदार असतील, PI प्रशासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्याचा हेतू पुरस्पर आम्ही कुठल्याही प्रकारचा कुठलाच पत्रकार लिखाण करत नसतो। एक सामान्य लोकांची भावना व्हावी, इव्हन लोकप्रतिनिधीला सुद्धा लोक सांगत नाहीत, अध्यक्ष लोकप्रतिनिधीला सुद्धा एखादी गोष्ट लोक सांगत नाहीत पण मेसेज करून टाकतात। त्यांना एक वाटतं की अधिकारानं म्हणजे नुसतं मेसेज टाकणं त्या खाली लिहिते ते बातमी 100% आली पाहिजे बरं का तुम्ही मॅनेज झालाय, म्हणजे ही जी लोकांची जी भूमिका आहे की लोकांना वाटतं की पत्रकार सांगितले मार्गे लागेल आणि बहुतांशी आता CO साहेब नाही तर ज्या जे विषय आम्ही नगरपालिकेच्या संदर्भामध्ये बातम्याचा सर्व पत्रकारांनी मांडणार त्याच्यावरती सोल्युशन काढण्याचं काम अनेक दिवसापासून, म्हणजे तुमची बॉडी पूर्वीची संपली मुदत, त्यानंतर CO साहेबांनी अतिशय चांगलं काम केलं। विषय ते नाही, आम्ही एखादा विषय कोणी मांडला तर त्याच्यावर विषय मार्गी लावला, लोकांच्या समस्यांसंदर्भात पाणी, रस्ता, समजा कुठं पाईपलाईन कुठली फोन केला का साहेब 10-20 मिनिटात लगेच पाणी पुरवठ्याचे लोक पाठवून आम्हाला केले। फक्त आता आम्हाला असं काय वाटतंय की आता अतिशय अनुभवी आणि खमक्या नगराध्यक्ष झाल्यामुळे असं एक अपेक्षा आमच्या वाढल्या त्या पत्रकारांच्या आणि जनतेच्या। आनंद भाऊ लय मोठी जबाबदारी तुम्हाला लोकांनी दिली की बाबा एक सामान्य कुटुंबातला आणि जनतेच्या तळमळ असलेला किंवा सामान्यांच्या व्यथा जाणून घेऊन सोडवण्याचा अध्यक्ष निवडलाय असं वाटल्यामुळे आम्हाला पत्रकाराला वाटतंय बाबा
आम्ही सुद्धा भाऊकडे जाणार, आम्ही शहराच्या माध्यमातून इतर माध्यमातून भाऊन सुद्धा आम्हाला बऱ्यापैकी सगळ्याला सहकार्य केले. परंतु आता आमची काय जबाबदारी की आम्ही तुमच्याकडे मागणी करणार आहे. सीओ साहेबांनी अनेक दिवसापासून, हमीदभाई असतील किंवा ज्येष्ठ लोकांनी अनेक दिवसापासून एक सांगोला शहरामध्ये पत्रकार भवन व्हावं. आजचा कार्यक्रम सुद्धा एका चांगलं जर पत्रकार भवन असतं नगरपालिकेचं तर तिथं अतिशय चांगला झाला असता कार्यक्रम. हे सुद्धा हॉल अतिशय चांगला आहे, ऐतिहासिक आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात आजचा कार्यक्रम झाला, ही सुद्धा ऐतिहासिकच आहे. म्हणजे आम्हाला जे नोंद ठेवण्यासारखं आहे की एवढ्या चांगल्या ठिकाणी कार्यक्रम झाला. आता ते तिकडं आपलं बिल्डिंग नसल्यामुळं तिथं तुम्ही घेतलं, अतिशय चांगला आहे. एक सांगोला तालुक्यातील सर्व पत्रकार, सर्व संघटनाची मागणी आहे की एक नगरपालिकेच्या माध्यमातून एक हक्काचं चांगल्या पद्धतीचं एक पत्रकार भवन असावं. आम्ही सीओ साहेबाला असेल, पाठीमागच्या वेळेस हमीदभाईंना आम्ही सगळ्यांनी मागणी केली. सीओ साहेबांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात नगर वाचनच्या वरचं जो हॉल आहे तो हॉल आम्हाला दिला, म्हणजे भाडे तत्वावर दिला. आता त्याच्यामध्ये हमीदभाई, मी आणि छोटो दौंडे ह्या आमच्या तिघाच्या नावानं तो हॉल आम्ही भाडेपट्टा आम्ही वैयक्तिक देतोय. आता अशी परिस्थिती आहे की आम्हाला पैसे द्यायला लागतात. साहेबांनी बऱ्यापैकी ते जुळवलं सगळं, जी आर वगैरे की फ्रीमध्ये नाम मात्र 1 रुपया देता येतो का असं वगैरे सांगितलं. शहाजी बापूने सांगितले, बाबासाहेबांनी सांगितलं, दीपक आबांनी सुद्धा त्यांना फोन करून सांगितलं की नाम मात्र. मग आमच्या अपेक्षा होती 1 रुपयाच मिळावं. 1 रुपया वर्षाचं भरलं तर आम्हाला मार्गी लागेल असं. पण आता आम्हाला पैसे द्यायला लागतात. आता थकीत आहे आमचं, आम्हाला सहकार्य करा की तुम्ही लय आता ही करू नये. पण ठराव, तुम्ही इतर विकास कामाचा ठराव करत असताना सांगोला तालुक्यामध्ये पत्रकारासाठी एक स्वतंत्र बिल्डिंग असावी आणि त्या बिल्डिंगचा ताबा तुमच्याकडेच असावा. पण त्याला नामकरण हे पत्रकार भवन असावं. म्हणजे तुमच्या ताब्यात असेल तर मग आम्हाला पैसे द्यायची गरज नाही. आता काय होते, तुमचे कर्मचारी आता बांधकाम विभागाच्या अति सहकार्य आम्हाला ते लगेच फोन करणार, हां कुठं आहे हमीदभाई, तुम्ही 3 जण या, पैसे जमा करा, भरा. म्हणजे हे आम्हाला मार्च यांच्या आधी चालूच होते. ती आमचं कुठंतरी थांबावं आणि चांगल्या पद्धतीची एक वास्तू आम्हाला मिळावी. त्याच्यामध्ये आमच्या ग्रामीण भागातले काही लोक असतील त्यांना विश्रांती घेता येईल. दिवसभर धावपळ, पत्रकाराचं अतिशय धावपळीचं जीवन आहे. निवडणूक असेल तर पळापळी, दिवसभर जेवण टायमिंगला मिळत नाही, काय नाही. अशा वेळेस बाबा आमच्या भवनमध्ये आम्ही जर जाऊन बसलो किंवा रात्री प्रवासात एखादा पत्रकार आला तर त्याला संध्याकाळी तिथं विश्रांती व्हावं. तर अध्यक्षाला, माननीय अध्यक्षाला व सर्व कमिटीला आमची विनंती आहे की त्यांनी तुमचे इतर ठराव घेताना आमचा सुद्धा पहिला ठराव असा घ्यावा की सांगोला नगर परिषदेच्या वतीनं आम्हाला पत्रकारांना अतिशय चांगल्या पद्धतीचं भवन बांधून द्यावं आणि पुढल्या वर्षी हा पत्रकार दिनाचा कार्यक्रम हा त्याच भवनमध्ये व्हावा. आणि आमच्या सर्व वृत्तपत्राच्या संघटना आणि डिजिटल मीडियाच्या सर्व संघटने वतीनं तुमचा अध्यक्ष म्हणून आणि तुमच्या सर्व पॅनलचा आम्ही तिथं अतिशय चांगल्या पद्धतीनं चांगला सन्मान करावा आणि हे भाग्य आम्हाला मिळावं. तशा पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये दखल घेऊन करावी. आणि दुसरी गोष्ट आता आहे की नागेशरावांना माहीत आहे की नगरपालिकेची जाहिरात देताना दैनिकाला ही जाहिरात द्या, त्यानंतर साप्ताहिकाला, वृत्तपत्राला पहिली सिक्वेन्स लावली होती की बाबा एक 10 साप्ताहिक आहेत तर त्या साप्ताहिकाला 1, 2, 3 असं नंबराप्रमाणे सचिन भाऊ फोनच यायचा नगरपालिका. आता नागेशरावला माहीत आहे, ज्येष्ठ आहेत की फोनच यायचा की ह्या बाजूने तुम्हाला जाहिरात आम्ही देणार आहे, प्रसिद्धीकरण काय असणार. म्हणजे वाद बी होत नव्हता आणि सिस्टीम प्रमाणे मिळत होतं. तर त्या पद्धतीनं आता नवीन अध्यक्षाने ती प्रोसेस चालू करावी. त्याच्या माध्यमातून डिजिटल मीडियाला बी आम्हाला जाहिरात मिळावी आणि आम्हाला तुमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून सहकार्य व्हावं एवढं बोलतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा आणि नूतन अध्यक्ष आणि सर्व सदस्यांना निवड झाल्याबद्दल, निवडून आल्याबद्दल त्यांनाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.